का तू महार दलित तुझी लायकी आहे का आमच्या समोर उभा राहायची? 250 ते 300 लोकांनी माझ्या घरावर येऊन हमला केला. माझ्या घरातल्या महिलांवरती खुर्च्या फेकून त्यांना मारहाण केली. माझ्या घरात असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फेकून विलास पाटलांना यांनी सोडले नाही. माझी महापौर त्यांच्या घरावर सुद्धा हल्ला झालेला आहे. या लेडीज बार मध्ये नाचणाऱ्या बाया यांचे बोगस मतदान आम्ही पकडले आणि त्यांचे वेटर हे बोगस मतदान पकडले. त्याच्यामुळे त्यांना चीड निर्माण झाली. आम्हाला असं एक दाट संशय वाटतोय याच्यामध्ये कुठेतरी आमदाराचा दबाव 100% असला पाहिजे. बंदूक काढून लोकांना घाबरवायचा, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. एक दलित बौद्ध समाजाच्या मुलाचा हा बली घेतलाच जातोय. हर औरत के लिए माँ बनने का एहसास होता है काफी खास. इसी एहसास में आपका ख्याल रखने के लिए बनाया गया है मदर केयर हॉस्पिटल, जहां गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर इकरा के एक्सपीरियंस के साथ आपको मिलेगी प्रीमियम फैसिलिटीज जैसे ट्रेन स्टाफ, हाइजीनिक रूम, इन हाउस सोनोग्राफी, साथ ही आईसीयू और इमरजेंसी सर्विस अवेलेबल है. नॉर्मल डिलीवरी, सिजेरियन या फिर बच्चेदानी निकलना, हर तरह के ट्रीटमेंट बखूबी किए जाते हैं. मदर केयर हॉस्पिटल, द गिफ्ट ऑफ न्यू लाइफ, अबव निशान होटल. 15 तारखेला जे निवडणूक होते त्याच्यामध्ये माझी मिसेस स्नेहा रितेश जाधव, मी काँग्रेसमधून उमेदवारी अर्ज भरला होता आणि कुठेतरी भारतीय जनता पार्टीचे जे 4 उमेदवार होते त्याच्यामध्ये नगरसेवक संतोष शेट्टी यांचे भाऊ राजेश शेट्टी आणि आमदाराचा भाऊ महेश चौगुलेचा भाऊ राजू चौगुले, त्यानंतर सुरेश पाटील यांचा मुलगा मेहुल पाटील आणि त्यानंतर एक मनोज ठाकूर म्हणून असे 4 उमेदवार, हे चारीचे चारी हे दलित समाजाच्या नेहमी विरोधात असतात आणि असे उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिले होते. आणि कुठेतरी त्यांना माझ्यावरती राग होता की याने आमचं काम करायला पाहिजे, याने आमच्या विरोधात नाही लढायला पाहिजे. पण मी कुठेतरी मला इथल्या स्थानिक लोकांचा खूप चांगला सहकार्य होता आणि कुठेतरी त्यांना हार दिसून येत होती. आणि निवडणुकीच्या दिवशी आम्ही जवळजवळ 40 ते 45 बोगस त्यांचे पकडून दिले आणि त्या बोगस मतदानामध्ये हा राजेश शेट्टीचा भाऊ हा इथे लेडीज बार चालवतोय, सतीश शेट्टी. या लेडीज बार मध्ये नाचणाऱ्या बाया यांचे बोगस मतदान आम्ही पकडले आणि त्यांचे वेटर हे बोगस मतदान पकडले. त्याच्यामुळे त्यांना चीड निर्माण झाली आणि त्यांनी आम्हाला दम दिला का तू 5 नंतर भेट बाहेर तुला दाखवतो. तर मी त्याला बोललो तुला काय दाखवायचं असेल तू दाखव. परंतु ते ज्या वेळेला मी 7 वाजता पोलिंग बूथ मधून माझ्या घरी निघालो तेव्हा 7 वाजता त्यांनी माझ्या घरावरती येऊन 250 ते 300 लोकांनी माझ्या घरावर येऊन हमला केला. माझ्या घरातल्या महिलांवरती खुर्च्या फेकून त्यांना मारहाण केली. माझ्या घरात असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फेकून त्यांनी रागाने संताप व्यक्त करून त्यांनी सांगितला का तू महार दलित तुझी लायकी आहे का आमच्या समोर उभा राहायची? अशा शब्दांनी त्यांनी आम्हाला शिवीगाळ करून त्यांनी आमच्यावरती हमला केला. आणि माझ्या भावाचा मुलगा आर्यन जाधव याला राजू चौगुले यांनी चाकू मारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी तो चाकू हाताने अडवला. त्याच्या हाताला दुखापत झाली आणि बरेचसे माझे कार्यकर्ते होते त्यांना मारहाण झाली. त्यानंतर राजेश शेट्टी यांनी बंदूक काढून लोकांना घाबरवायचा, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि अशा गुंडांना आजपर्यंत त्या लोकांनी गेले 5 दिवस झाले त्यांना अजूनपर्यंत कोणती नोटीस नाही, काय नाही. आणि ते लोक खुलेआम वार्डात सत्कार करत लोकांचा सत्कार घेत फिरत आहेत. 15 तारखेला रितेश जाधव यांच्या घरावरती पद्मानगर भिवंडी यांच्या घरावरती हल्ला झाला. त्या हल्लेमध्ये रितेश जाधवच्या कुटुंबियातल्या लोकांना मारहाण झाली, आजूबाजूच्या लोकांना मारहाण झाली, त्याच्यासोबत काम करत असलेल्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली. परंतु 5 दिवस उलटून गेलेले असताना सुद्धा इथल्या पोलीस प्रशासनानं जे या प्रकरणाचे आयोग तपास अधिकारी आहेत कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. आधी मी इथल्या पोलीस प्रशासनाचा धिक्कार करतो. ज्याप्रमाणे या प्रकरणातले जे आरोपी आहेत राजू चौगुले हा आमदाराचा भाऊ आहे, महेश चौगुलेचा. परंतु आम्हाला असं एक दाट संशय वाटतोय याच्यामध्ये कुठेतरी आमदाराचा दबाव 100% असला पाहिजे. कारण या भिवंडीमध्ये दर 3 वर्षांनी एक दलित बौद्ध समाजाच्या मुलाचा हा बली घेतलाच जातोय. भिवंडीला लागलेला हा कलंक आहे आणि हा कलंक तेव्हाच पुसला जाऊ शकतो ज्यावेळी अशा नालायक आमदारांवरती कारवाई होईल, यांच्या भावांवरती कारवाई होईल.
दुर्दैवाची बाब म्हणजे विलास पाटलांना यांनी सोडलं नाही माजी महापौर, त्यांच्या घरावर सुद्धा हल्ला झालेला आहे. माझी प्रशासनाकडे मागणी आहे, उद्याच मी हे पूर्ण कुटुंब घेऊन ठाण्याचे सीपी आशुतोष डुमरे पोलीस आयुक्त यांची भेट घेणार आहे. आणि जर इथल्या पोलीस प्रशासनानं भिवंडीच्या तपास अधिकाऱ्यांना जर हलक्यात प्रकरण घेतलं तर याचे पडसाद महाराष्ट्राच्या प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये उमटल्याशिवाय राहणार नाही.